शेतकरी बंधूंनो, कापसाची लागवड बेडवर कशी करायची? आज तुम्ही आता पाठीमागे बघू शकता की आपण कापूस लागवड बेडवर ह्या वर्षी करणार आहेत आणि बेडवर कापूस लागवडीचे काय फायदे आहेत आणि योग्य अंतर कोणतं आहे कापूस लागवडीसाठी बेड पद्धतीने, तर आज संपूर्ण माहिती आपण बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार. आता एक 8 दिवस झाले आपण कापसासाठी बेड काढलेत आणि बेड काढल्यामुळे आता फायदा काय झाला, आता मागच्या 2-3 दिवसापासून चांगला वारं कावदानाने पाऊस झाल्यामुळं जरा बेडसुद्धा ओले झाले आणि जे असे जरा ज्यांना वाटत होते की बेड रुंद निघाले नाही, तर असे बेडसुद्धा रुंद झालेत आता. आणि खोलीसुद्धा बघा मित्रांनो कमी, तर अशा पद्धतीने तुम्ही कापसाला बेड काढू शकतात. आता हे अंतर काय ठेवलं आहे तर बघा, मागच्या वर्षीसुद्धा इथं कापूसाचे तुम्हाला औषध दिसत असतील, ते खोडके वगैरे, तर तरीसुद्धा आपण बेड काढलेत. मागच्या वर्षीसुद्धा बेडवरच होते आपण, ह्या वर्षी नवीन बेड काढले. तर आता बेड काढताना आपल्याला अंतर काय ठेवायचे आणि किती अंतराची काढायची बेड. आता हे जे बेड काढलेत मित्रांनो, हे 4.5 फुटाचे बेड मी ह्या वर्षी कापसाला काढलेत. तुम्ही 4 फुटाचे काढला तरी जमतात, म्हणजे 4चे काढा किंवा 4.5चे काढा. पाण्याची सोय भारी जमीन असेल तर 4.5चे काढा, मध्यम जमीन असेल पाण्याची सोय नसेल तर 4 फुटाचे काढा. त्याच्यापेक्षा कमी काही बेड काढू नका, म्हणजे 3 फुटाचे 3.5 फुटाचे बेड काढू नका आणि जास्तही अंतर ठेवू नका बेड काढायला. 5चे 6चे असे बेड काही कामाचे नाहीत. आपल्याला 4 फुटामध्ये सगळ्यात चांगलं अंतर आणि एकरी झाडाची संख्यासुद्धा 4 फुटामध्ये चांगली भेटते. मग तुम्ही 2 बियातलं अंतर 4x1 वर लागवड करू शकतात, म्हणजे 2 बियातलं अंतर 1 फूट ठेवू शकतात किंवा 1.25 फूट ठेवू शकतात किंवा जास्तीत जास्त 1.5 फूट ठेवू शकतात. 4x1, 4x1.25, 4x1.5 अशा प्रकारे तुम्हाला अंतर कापूस लागवडीसाठी बेडसाठी करायचे. आता बेडवरच कापूस काळ लागवड करायची. आता तुम्ही बघत असताल हा जो भोत आहे मित्रांनो असा रुंद निघालाय, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं, ह्या वर्षी एक तर पावसाचे खंड सांगितलेत आणि मग खंड सांगितल्यानंतर आपल्याकडे पाण्याची सोय नसती आणि मग पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही कापसाची लागवड जर केली तर त्याच्यामध्ये काय होतं की ओलावा लवकर उडून जातो. आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेमध्येच कापसाची वाढ चांगली होत नाही. त्याच्यापेक्षा काय, ह्या वर्षी जर तुम्ही बेडवर लागवड केली तर हा जो भोत आहे हा कमीत कमी पाऊसाचा जरी खंड पडला तरी 15 दिवस आणि जास्तीत जास्त 3 आठवडे म्हणजे 25 दिवसापर्यंत सुद्धा हा भोत तुम्हाला दमदारपणे कापसाची उगवून ठेवू शकतो. ओल आणि पाणी द्यायची गरज सुद्धा पडणार नाही. तर तुम्हाला पाण्याची बचत सुद्धा 50% होणार आहे. आणि शेवटीला जे मोठाले आणि अतिवृष्टी होते किंवा जोराचा पाऊस होतो, मोठाले पाऊस परतीचा शेवटीला असतो, तुम्ही बघता असं सप्टेंबर महिन्यामध्ये, मग अशा वेळेस होतं कापसामध्ये आकस्मिक मररोग हा येतो. तुम्ही बघत असाल कापसाचं झाड अचानक वाळून जातं आणि मग शेतकरी बंधूंनो पुन्हा कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा काही बरंच अशी बुरशीनाशकाचे ड्रिचिंग कुणी करतं, कुणी अजून काय काय बुरशीनाशक फवारणी करतं, पण मग तो खर्च खूप वाढतो आणि ते शक्य नाही. इतके झाड असतात एकरमध्ये, ती काय पॉसिबल होत नाही. मग तुम्ही बेडवर जर कापसाची लागवड जर केली अशा पद्धतीने तर तुम्हाला कुठंच मररोग हा कापसामध्ये येत नाही. आणि ह्या चरीमधून किती जरी जोराचा पाऊस जरी झाला तरी सगळं पाणी ह्या चरीमधून खालच्या कडेला एकदम असं निघून जातं आणि तुम्हाला कापसाच्या झाडामध्ये मुळाची वाढ चांगली मिळते, हवा खेळती राहते, पाण्याचा निचरा चांगला होतो. असा बराचसा फायदा बेडमध्ये आहे. आता बेडवर मी तुम्हाला फायदा सांगितला. आता ह्या बेड लागवडीमध्ये तोटे काय येतं किंवा नुकसान काय होतं तर बघा, कमी अंतराची जर तुम्ही बेड काढले 3 फुटाची किंवा 3.5 फुटाची बेड जर काढले तर हा जो वरंबा आहे मधला गादी वापा हा होतो एकदम टोकदार आणि रुंद होत नाही. मग कापसाच्या मुळे आपल्या उघड्या पडल्यासारख्या किंवा त्याची हवा खिळती त्याला राहत नाही आणि सारखं पाण्याखालीच राहतं. मग त्यामध्ये चांगली वाढ मुळांचा विकास होत नाही. आणि मला मागच्या वर्षी सलग 3 फुटाचे जे बेड काढले याच्यामध्ये उत्पादन कमी आलं. त्याच्यापेक्षा मग ह्या वर्षी 4.5 फुटाचे आम्ही बेड काढायचं ठरवलं आहे आणि काढले सुद्धा. आणि तुम्ही बघू शकतात की लवकर बेड काढण्याचा हा फायदा. अजून सुद्धा वेळ गेली नाही, तुमच्याजवळ 2-4 दिवस आहेत, तर याच्यामध्ये पटकीने बेड काढून घ्या. काढताना बेड काय करायचं, हा जो गादी वाफा ठेवला आहे आपल्याला हा रुंद ठेवायचा. मधली सरी, ही जी सरी अशी मधली ही सरी तुम्हाला जास्त काय रुंद ठेवायची नाही, ही बारीक ठेवायची. तुम्ही ट्रॅक्टरवाल्या जर असता सांगत असाल तर त्याला सांगा की बाबा 4 फुटाची बेड काढ आणि हा मधला जो वरिंब आहे हा चांगला रुंद ठेव आणि बारीक सरी ठेवून दे. अशा पद्धतीने तुम्हाला बेड काढायची. त्यांनी खोलसुद्धा अशी बेड काढायची नाही. एकदम जर खोल काढताल 1 फुटापेक्षा खाली तर आपल्याला हा ओलावा त्याच्या खाली जाईल, तो काय आपल्याला उपयोगी जायचा नाही. अशा पद्धतीने तुम्ही कापसाची लागवड बेडवर करू शकता. बेडवर कापूस लागवड करायची तुम्हाला फायदे तर मी सांगितले, पण तोटे कोणी तुम्हाला सांगणार नाही. तोटे सुद्धा आहेत बेडवर लागवड करायची. बेड पद्धत दिसायला लांबून लई चांगली दिसती, पण जो करतो ना त्याला कळतं. आणि एकदा जर का तण ह्या बेडमध्ये जर आलं तर तो शेतकरी पुन्हा आयुष्यामध्ये बेडवर काहीच लागवड करत नाही. मग तूर असू दे नाही तर कापूस असू दे. काय होतं की बेडवर तण नियंत्रण करणं खूप अवघड असतं, त्यामुळे ओलावा सारखा राहतो आणि मग पीक तर चांगलं येतं, तणसुद्धा सारखं जोमाने येतं. ह्या तण नियंत्रण करण्यासाठी तुम्ही कधीही कापूस लागवड केल्यानंतर तात्काळ जे आहे तर तणनाशकाची फवारणी करून घ्यायची. मग तणनाशकामध्ये तुम्हाला मी एक चांगला ऑप्शन सांगतो. काय करायचं, पेंडीमेथिलीन तर घ्यायचं आणि सोबत तुम्ही 50 ml प्रति पंपाला पॅराकॉट मिक्स करायचं, जे की कॉन्टॅक्ट प्रकार तणनाशक आहे. म्हणजे 2 पानाचं एखादं तण वगैरे गवत वगैरे उगून आलं असेल तर ते जळून जातं. आता हे आमच्या बेडवर बघा 8 दिवसांनी कापूस लागवड होणार आहे. मग अशा वेळेस काय होणार आहे, एखादा दुसऱ्या पानाचं गवताचं तण येईल, काय काँग्रेस गवत येतील, मग पॅराकॉट जर त्यात मिक्स केलं
तर एकदम खाक होऊन जातं सगळं, कापसाचं रान काळभोर दिसतं महिनाभर. आणि त्या पिंडी मिथिलीन काय करतं, बीजनाशक आहे त्यातले तणाचे बी सुद्धा मारतात. दुहेरी फायदा आपल्याला त्याच्यामध्ये होतो. तुम्ही तशी लागवड करू शकतात. किंवा काही जण काय करतात की राऊंडअप मिक्स करतात. आता राऊंडअप मी शिफारस नाही, पण वापरलेले मी तरी सुद्धा काय होत नाही. पण बघा शिफारस नाही, त्यामुळे तुम्ही ती काही रिस्क घेऊ नका राऊंडअपची. काय होतं, राऊंडअप जर आज मारलं, आता राऊंडअप आंतरप्रभावी आणि पॅराकॉट काय कॉन्टॅक्ट असल्यासारखं आहे, म्हणजे वरची वरच तणाला काय खेळ कलास करतं. आणि राऊंडअपचा दुष्परिणाम हा होऊ शकतो बायचान्स. जर आजच कापसाची आपण लागवड केली आणि रात्री जर जोराचा पाऊस जर झाला, तर तो काय होईल, सगळं राऊंडअपचं औषध वगैरे एखाद्या वेळेस त्या बियाला लागण्याचा धोका राहतो. आणि मग आपल्याला ती रिस्क काही घेण्याची कामाची नाही. त्यापेक्षा पॅराकॉट घ्या, हलका तणनाशक आहे आणि 24 तासाचंच काम करतं ते. त्यामुळे पॅराकॉटशिवाय आपल्याला दुसरा वापरण्याचा पर्याय नाही. पेंडीमिथिलीन 38% सोबत मिक्स करू शकतं, किंवा नाही मिक्स केले तरी सुद्धा चालतं. पेंडीमिथिलीन गवत वर्गीय तणावर चांगलं नियंत्रण करतं आणि रुंद पानावर कमी करतं. अशा प्रकारे तणनाशक तुम्ही वापरू शकता. आणि उगून आल्यानंतर जर कापूस लहान, तर पहिल्या 30 दिवसामध्ये कापूस जर तो आपला लहान असतो, मग अशा वेळेस काय होतं, आपल्याला पॅराकॉट असेल किंवा राऊंडअप असेल अशा प्रकारची तणनाशक ग्लायफोसेट असलेले वापरता येत नाही. मग तुम्ही त्यामध्ये हिटुडोमॅक्स वगैरे असं वापरू शकता, किंवा क्युझॉलिफॉप येतील हेही वापरू शकता. पण सगळ्यात चांगला माझ्याकडून जर पर्याय कोणता असेल, तर तुम्ही आधी तणनाशकाची फवारणी करा. महिनाभर काहीच करू नका. महिन्याभरानंतर तुम्ही त्यामध्ये कॉन्टॅक्ट प्रकारचं तणनाशक वापरलं तर कापसाच्या एखाद्या पानावर जरी गेलं तरी काही भ्यायचं कारण नाही. आपलं कापसाचं नियंत्रण अशा प्रकारे तुम्ही बेडवर करू शकता. एखादी खुरपणी जर झाली तर बरीच आहे. आता दुसरा एक प्रश्न होतो की कापसाला बेडवर खत कसं टाकायचं. आता बघा, कापसाला बेडवर खत टाकण्यासाठी मी 2-3 पद्धती तुम्हाला सांगतो, जी तुम्हाला सोपी पडेल त्याप्रमाणे करा. एकतर काय करायचं, हे जे पाठीमागे बेड काढायचं, बेड काढायच्या आधीच मोकळ्या रानामध्ये सिंगल सुपर फॉस्फेटची एकरी 3 बॅगा तुम्ही मोकळ्या टाकून द्यायचं. त्यात काही मिक्स करायचं नाही, युरिया नाही करायचा आणि पोटॅशसुद्धा मिक्स करायचं नाही. नंतर सांगाल तुम्हाला मी कसं मिक्स करायचं. आणि दुसरी एक पद्धत काय, कापूस उगवून आल्यानंतर तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये आणि 20 दिवसाच्या पुढं तुम्ही ज्या दिवशी पण आपल्या शेतामध्ये समजा तुमच्या भागामध्ये रिमझिम पाऊस चालू असेल किंवा भरपूर पाऊस चालू असेल, तर अशा वेळी तुम्ही सकाळी जाऊन कापसाच्या बेडवरच जी कापसाची लागवड केली त्याच्यावर तुम्ही टाकलं तर त्याचा सुद्धा लगेच लागू होतं आणि उडून जायची काही शक्यता राहत नाही. मग त्यामध्ये तुम्ही युरिया एकरी 1 बॅग, 2 बॅग सुपर फॉस्फेट किंवा 3 बॅग सुपर फॉस्फेट आणि 25 किलो MOP असं खताचं नियोजन तुम्ही बेडवर करू शकता. 2 पद्धती तुम्हाला सांगितल्या, दोन्हीपैकी कुठली जी योग्य पडेल ती करा. फक्त सुरुवातीला कोरड्या रानामध्ये आपल्याला युरियाचा काय उपयोग होत नाही, युरिया उडून जाईल. आणि पोटॅश तुम्ही टाकलं तरी जमतं 25 किलो, पण गरज नाही. मी म्हणतो नंतर पोटॅश टाका, सुरुवातीला लागत सुद्धा नाही. अशा प्रकारे तुम्ही बेडवर नियोजन करू शकतात आणि खरंच बेडवर उत्पादन चांगलं येतं, मुळाची वाढ चांगली होती आणि फुटवा आपल्याला इतर पद्धतीपेक्षा, पारंपरिक पद्धतीपेक्षा जबरदस्त आणि चांगला मिळतो. तर यावर्षी बेडवर कापसाची लागवड करा. बाकी तुम्हाला कापसाबद्दल कोणतं वाण निवडायचं त्याची व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेली, खत कसं टाकायचं ते सुद्धा सांगितले. ज्यांना सघन लागवड म्हणजे कापसाची जवळ अंतरावर लागवड करायची त्याची सुद्धा व्हिडिओ टाकलेली. सर्वच काय आपल्या चॅनलवर कापसाबद्दल आता व्हिडिओ इथून पुढे येत राहणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या, फॉलोसुद्धा करा. आणि शेतकरी बंधूंनो, ज्यांना कापसाबद्दल मार्गदर्शन पाहिजे अशांसाठी आपण अतिशय माफक दरामध्ये सेवासुद्धा उपलब्ध केलेली. फक्त 99 रुपयामध्ये तुम्ही कापूस पिकाबद्दल संपूर्ण सल्ला मार्गदर्शन घेऊ शकता. तर कशी लागवड करायची, काय तणनाशकं वापरायची, किंवा तुम्हाला अजून कापसाबद्दल काही प्रश्न असतील तुम्ही मला संपर्क करू शकता आणि सविस्तर चर्चा तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल, त्याची काळजी करू नका. बाकी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि फॉलो केलं नसेल तर करून घ्या, सबस्क्राईबसुद्धा करा. कारण की आता कापसाबद्दल आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये येणार आहेत. पाठीमागं सुद्धा बऱ्याच व्हिडिओ टाकलेले आहेत, तर तुम्ही जाऊन आपल्या चॅनलवर पाहू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.